नमस्कार. मी विठ्ठल शेषराव ताडे. मी प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीमध्ये होतो. गेल्या 12-13 दिवसापासून राजकीय पक्षाकडे विविध प्रकारे चक्रा मारून त्यांना माझं अस्तित्व समजावून सांगून कुठेतरी या निवडणुकीच्या रणांगणात मी असलो पाहिजे अशी माझी भावना होती. पक्षाकडून मी पक्षाचा कुठलाही अधिकृत कार्यकर्ता नसल्यामुळे कदाचित पक्षाने माझा तो विचार केला नसेल. त्याबद्दल माझं काही दुमत नाही किंवा त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यासारखा विषय नाही. परंतु अपक्ष मी लढणार असं मी एक आश्वासन दिलं होतं. पण आजची राजकीय परिस्थिती बघता या राजकीय परिस्थितीच्या माध्यमातून जे काही घडामोडी आज घडत आहेत त्यामध्ये कुठेतरी या 3 दिवसामध्ये मी एक सर्वे केला. त्या सर्वेच्या आधारावर मला असं समजलं की आपण जर 2 बलाढ्य राजकीय पक्षाच्या विरोधात अपक्ष म्हणून उतरलो तर कुठेतरी मतांचं विभाजन होईल, सामाजिक दृष्ट्या ते कुठेतरी हानिकारक ठरेल किंवा ते कुठेतरी जे लढत आहे ती तिहेरी होऊन त्या मताचं विभाजन करून काहीतरी वेगळं होईल. आणि या सगळ्या घडामोडी घडत असताना आपण कुठेतरी अपक्ष निवडून येऊ की नाही याचं आत्मपरीक्षण केल्यानंतर मग मी असा निर्णय घेतला की कुठेतरी जर आपल्याला पुढच्या वेळी कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून जर संधी मिळाली तर आपण त्या संधीचं सोनं नक्की करू. कारण तिहेरी लढत जर झाली असती तर कदाचित मी या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आलो असतो की नाही याची शाश्वती फार कमी होती. बहुतांश लोकांचं जनमत माझ्यासोबत होतं. त्या सर्वांचे मी हात जोडून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, खूप बळ दिलं. त्या सर्वांनी मला सांगितलं की आपण अपक्ष लढलो तरी जिंकून येऊ शकतो. पण मुद्दा असा होता की आपण आपल्या ज्या पद्धतीने समोर जात आहोत त्या पद्धतीने कुठेतरी आपल्या मनामध्ये एक शंका होती की आपण जर पडलो कदाचित मग आपल्याला विजयापासून दूर राहता येईल किंवा आपला विजय होणार नाही. मग आपला जर विजय झाला नाही तर मग आपण निवडणूकही लढणार नाही आणि निवडूनही येणार नाही. आणि अशा परिस्थितीत मग कुठेतरी जे काम करायचं आहे ते काम कुठेतरी संपेल. आणि आपला मुळात राजकीय हा हेतू नाहीये, आपण सामाजिक काम करत आलो आहे. गेल्या 15 वर्षापासून आपली सामाजिक पिढी उभी आहे आणि सामाजिक तत्वावरच आपण काम करत आलो. मग सामाजिक काम करत असताना आता जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली या परिस्थितीमध्ये जर आपण टिकून येत नाही तर मग कुठेतरी आपण थांबलो पाहिजे, 2 पावलं मागे घेतले पाहिजेत. आणि आपलं हाती घेतलेला जो वसा आहे सामाजिक कामाचा तो सामाजिक काम आपण तसंच सातत्याने पूर्ण नेहमीसाठी 5 वर्ष पुढेही आपण केलं पाहिजे आणि 5 वर्षानंतर पुन्हा एकदा संधी शोधली पाहिजे. या हेतूने मी ती कुठेतरी माघार घेतली. आणि ही माघार घेत असताना खूप मनावर दगड ठेवून माझ्या 15 वर्षापासून केलेल्या कार्याचं माझ्यासमोर चित्र असताना, माझ्यासमोर 5 वर्षात मला काय करायचं आहे, माझी ब्ल्यूप्रिंट तयार असताना, माझ्याकडे विकासाच्या सगळे नियोजन तयार असताना, मी जे स्वप्न मी बघितले होते की मला माझ्या वार्डमध्ये काय काय पाहिजे, मला माझा वार्ड कसा बनवायचा आहे, मला माझा परिसर कसा बनवायचा आहे, त्या परिसरात कोणत्या गोष्टी कमी आहेत, या सगळ्या सूक्ष्म नियोजनावर मी केलेलं काम माझ्याकडे आजही तसंच आहे. आणि मी आज जरी निवडणुकीच्या रणांगणामध्ये नसलो तरी येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी तयार केलेल्या ब्ल्यूप्रिंट प्रमाणे जर नगरसेवकानं काम नाही केलं तर तरी मी ते स्वतः तिथं उभं राहून करून घ्यायसाठी सक्षम राहणार आहे. त्यांनी नाही केलं, निवडून येणाऱ्या उमेदवारांनी नाही केलं तरी मी स्वतः ते काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आणि माझ्या जनतेचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, माझा वार्ड हा कुठेतरी सर्वांपेक्षा वेगळा असला पाहिजे यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. त्यावरच मला काम करायचं आहे. आणि नक्कीच पुढच्या वेळी जेव्हा केव्हा संधी मिळेल मला तेव्हा त्या पुढच्या 5 वर्षानंतर, आज भरोसा कोणत्याच गोष्टीचा नाहीये, उद्या काय होईल सांगता येणार नाहीये, पण एक अपेक्षा आहे, एक स्वप्न आहे. आणि ते स्वप्न आणि ती अपेक्षा दुसरं तिकडे काही नसून हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. या सर्वांगीण विकासासाठी कुठेतरी आपला हातभार असला पाहिजे. हाच एक शुद्ध हेतू आणि ही जी भावना घेऊन मला काम करायचं आहे. मी काम करत आलो आहे, काम करणार आहे आणि काम करतच राहणार आहे. गेल्या 5 वर्षापासून मी या प्रतीक्षेत होतो की कुठेतरी निवडणुका लागतील, कुठेतरी आपण निवडणूक लढू आणि विजय झाल्यानंतर आपल्या मनाप्रमाणे आपण आपला प्रभाग बनवू. पण आता कुठेतरी त्या राजकीय समीकरणांमुळे म्हणा किंवा मतांच्या विभाजनामुळे म्हणा मला कुठेतरी थांबावं लागत आहे. आणि हे थांबावं लागत असलं तरी मी जड अंतकरणाने या ठिकाणी व्यक्त करतो की मलाही या गोष्टीचं खूप मोठं दुःख वाटत आहे. असं जरी असलं तरी आज कुठेतरी आपला राजकीय अंग नव्हतंच, आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून जायचंच नव्हतं, पण आपण सामाजिक काम आहे ते सामाजिक काम नेहमी करत राहणार आहे. आणि त्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. आपण सर्वांचं प्रेम माझ्यावर असंच राहू द्या हीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.